मुखी नाम नाम विठोबाचे येईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवास गाईन अरणीसी मुखी नाम विठाला विठाला करू प्रथमन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास सुखा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती तद्वादितम गगन सुर्शनम तत्व विषय लक्षणम एकागणित्यादिमचलम सर्वादि साक्षीभूतम भावार्थ त्रिभूत रहितम सद्गुरुं तम नमामि सद्गुरुं तम नमामि। आता माझ्या भावा अंतरायी नपुरे देवा आले भागाची करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नका फुटू देव पाटे माझी वाटे तुझे वर्णी गुण नाम माझी वाटे तुझे वर्णी गुण नाम माझी ओम नमो ज्ञानेश्वर दीपक बाबा पाटील यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बीड वरून पायी दिंडी चालत आल्यामुळं या दिंडीच्या लाभाचा भावार्थ म्हणून या दिंडीचा लाभ म्हणून सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली। मी खरंच हरिभक्त पारायण दीपक महाराज बोरांडे यांचे आभार मानतो आणि आज त्यांनी या ठिकाणी दिंडी काढली आणि दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला। मी भगवंताला सांगतो की परम भाग्य झालो। विठाला विठाला मी फक्त एकच काम केलं। काय केलं? फक्त पंढरीची वारी केली आणि पंढरीची वारी केल्याच्या नंतर मला साध्या जीवनामध्ये झालं का? हो म्हणतात साध्य सुद्धा झालं। पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक नकर तीर्थव्रत। मी कुठल्याही तीर्थव्रताला गेलो नाही, फक्त नित्यनेमाने भगवंताची वारी केली। म्हणून नित्यनेमाने भगवंताची वारी केलीच पाहिजे आणि ती करायला सुद्धा पाहिजे। संतांचे विचार आहेत ते आपल्याला जगापर्यंत पोहोचवावेच लागतील। पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक नकर तीर्थव्रत। पण ते कशामुळं? तर व्रत एकादशी करीन उपवास गाईन अहरणीसी मुखी नाम। मी फक्त भगवंताचं मुखी नाम गाईन। गाईन अहरणीसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पंताचे तुका म्हणे। मी काय करीन तर नाम कोणाचं घेईन? तर विठोबाचे घेईन। पण ते नाम असं असलं पाहिजे ना की ते बीज मिळालं पाहिजे ना आपल्याला। ते बीज आपल्याला मिळालं पाहिजे।
आणि ते बीज मिळालं ज्या दिवशी तुकोबा राहिला तो नाम मिळालं आणि नाम मिळाल्याच्या नंतर तुकोबा राय सांगतात माझी वारी सफल झाली. विठाला विठाला वारी आहे कुठे? वारी करायची आहे कोणती? वारी करावी कशासाठी? या वारीचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि जाणतो तो धन्य होतो. जाण त्याने गुरुसी म्हणजे जेणे कृत कार्य होईते मूळ संचित सहजे शाखा संतोषी पल्लवी. मग आपल्याला मूळ गावात जर माहिती नसेल तर आपण पंढरपूरच्या वाऱ्या करून काय उपयोग आहे का? भगवान परमात्माची वारी करून काय उपयोग आहे का? कारण काय आपण सांगतो सधा माझा डोळे जडो तुझा मृत्यू रखुमाईचा पती सोयरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ. तो भगवान परमात्मा आपल्याला काय करतो तर प्रेम देतो सुख देतो. पण कशामुळे देतो तर नामामुळे. नामाची आवड असली पाहिजे ना. विठू माऊली आची वैर देई आणि संचोरी नाराई हृदय माझी. काय सांगितलं आहे हो? वारी केली कुठली केली? पंढरीची. पण संचोरीनं राहील हृदय माझे. आपल्या आतमध्ये ज्या हृदयामध्ये ज्याचं संचरण केलं ज्या दिवशी विठ्ठल भगवान परमात्म्याचं मी नावाचं संचरण केलं त्यावेळी मी भगवंताचं नाम घेऊन वारी या ठिकाणी करत आलो. म्हणून सांगितलं पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. मी अनेक कोणत्या तीर्थाला गेलोच नाही. अनेक तीर्थ माझ्या जीवनामध्ये घडावी याची मी अपेक्षा केलीच नाही. फक्त नित्यनेम केला. नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळी कधी येईल? ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी सद्गुरू परंपरात आपल्याला उपदेश करतील ना त्यावेळी आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. कधी? पण ज्यावेळी आपण ते केलं पाहिजे आणि आपण सद्गुरूंना शरण गेलो पाहिजे. कारण सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मत माझे सुख मज दाविला डोळा दिले प्रेम ज्ञानमुद्रा. ते ज्ञान कुठले? ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे मग विश्व बहु प्रगटे आत्मबोधाचा. भगवान परमात्म्याला सुद्धा बोधाची गरज आहे. प्रत्येक जीवामध्ये साधू संत आले नवे संत आले त्यांना सुद्धा परंपरा आहे आणि ती परंपरा म्हणून आनंद संप्रदायाची आहे. जशी ज्ञानोबारायाने सांगितली परंपरा तशीच आपली परंपरा आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी आपल्याला वारी करणं हे गरजेचं आहे. म्हणून नित्यनेमाने वारी केली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात वारी हा विचार आला पाहिजे. कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी घडायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपला जन्म तर घडला पाहिजे ना. त्याच्यासाठी आपण जन्माला आलोच पाहिजे ना. त्याच्यासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवणारे सद्गुरू पाहिजे ना. नाहीतर मार्ग न मिळाला तर काय होईल? आपण जर स्वतःचा मार्ग जर केला तर परमार्थामध्ये आपल्याला पुण्य मिळेल का? हरिपाठामध्ये सांगितलेलं मनोमार्गी गेला तो तेथेच चुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग आपल्याला हरिपाठी जायचंय का स्वतःच्या पाठी जायचंय? हरिपाठी गेल्याच्या नंतर काय तरी सांगतात आपल्याला पण आपण ऐकून घेतो का? आणि ऐकावं याच्यासाठी आपल्याला परमार्थ आहे. परम सुखाची प्राप्ती देहाची निवृत्ती करून घ्या राजानो. या देहामध्ये निवृत्ती नाथांसारखं भगवंत परमात्माने दिलेलं ते नाम आहे ना त्याचं संचरण केलं पाहिजे. ते आपल्या अंतःकरणामध्ये जिरलं पाहिजे. म्हणून त्याचा बोध होणं गरजेचं आहे. उगाच हरिपाठामध्ये म्हणून आपण सांगत नाही साधू बोध झाला तू निरोनिया ठेला काहीचा मुळाला अनुभव. अरे अनुभव आला पाहिजे. आणि अनुभव जर नसेल तर कीर्तन प्रवचन अन्यथा करू नये. तर तुला अनुभव नाही पोटी 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 त्यांचा ऐकून
अनुभव नाही पोटी त्याची ऐकून गोष्टी. अरे ऐसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी. सोडा हरी पदर पदर नामाचा बाजार मला झाला उशीर. नामाचा बाजार मला झाला उशीर. सोडा हरी पदर सोडा हरी पदर सोड हरी पदर नामाचा बाजार मला झाला उशीर. काय सांगते माझी मुक्ताबाई? काय सांगते? सोड हरी नामाचा कसा भेटला पाहिजे? कसा विसर पडला पाहिजे आपल्याला? कसं नाम मिळालं पाहिजे आपल्याला? कशी वारी घडली पाहिजे आपल्याला? ऐसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी. अशी क्रिया केली पाहिजे. संत काय करतात? क्रिया करून दाखवतात. तुकोबा राय म्हणतात ऐसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी. जो संत क्रिया करून दाखवतात, हे साधू संतांच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालतात, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. विचारवंत व्हावे येता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं घेण्यासाठी त्या विचारावरती आपण चाललो पाहिजे आणि ते विचार आपल्या अंतःकरणामध्ये उतरले पाहिजे. तसंच विचार माझ्या संत श्रीपाद रामदास बाबांनी आजपर्यंत आमच्यापर्यंत आणून ठेवले. म्हणून आम्हाला आजपर्यंत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा अनुभव आहे आणि प्रबोध आहे. म्हणून बाबांचे गुणगान गाण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण बाबांचे गुणगान गाण्यासाठीच या ठिकाणी आपण जमलेलो आहे. विठाला 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 कारण जे आपल्याला तुकोबाराने दिले पंढरीची वारी कशी करावी आणि कसं व्रत केलं पाहिजे, एकादशीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि पालन करता करता भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. पण ते नाम आहे कुठं? ते कशाने मिळेल? आहे का? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. कुठ्या या जगामध्ये भगवान परमात्म्याचं बांधले ते फक्त रूप. पण या जगामध्ये देवाला रूपही नाही, देवाला नावही नाही. असा देव कोणता आहे? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. आप देवा देवा माने बदा आप देवा ज्ञान 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 देवा माने बदा खूप छान प्रमाण दिलं. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राहिली ज्यावेळी पहिली कोविली तेव्हा काय सांगितलं? वेद नमोच्या त्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वर समित्या आत्मर्पा तेव्हा तूच गणेशू सकाळमती प्रकाशू वने निवृत्ती दासू अवधारी देवी. माझ्या निवृत्तीनाथाने काय सांगितलं आहे की जो आत्मा आहे तोच देव आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा संविधान आणि सर्वागती पूर्ण. पण आपण काय करतोय? आपण अनेक नांदे सगळे संप्रदाय आहे एक, पण आपण तपास केला पाहिजे की संप्रदायामध्ये नेमकी वस्तू कुठली शोधायची आहे.
आपण त्या गोष्टीचा शोध केला पाहिजे. आईच्या उदरामध्ये आपण जन्माला आलो खरं, पण आईच्या गर्भामध्ये असताना आपण नेमकं कोणतं भजन करत होतो? आपण आईच्या पोटामध्ये भजन करत होतो आणि आईच्या पोटातून आल्याच्या नंतर आपण काय केलं? त्याचा विसर पाडला. काय केला? त्याचा विसर पाडला. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, उपजुने करंटा नेने द्वैत वाटा आणि रामकृष्ण पायटा कैसा होय. मग ज्या वेळी तिथं आपली विश्रांती झाली आणि मग महाराजांनी योग्य ते प्रमाण दिलं. एक तरी वेळ या दुःखा वेगळे दुरितांचे जळे जाळवणे आठवण पायी हा माझा नवस आणि रात्र दिवस पांडुरंगा तुझं भजन करण. पण आपण ते भजन विसरलो का? तर आपल्याला माया दान पुढे आडवा आला आणि माया दान आडवा आल्याच्या नंतर आपण त्या नामाला विसरलो. विसरली तया दुर्गाली हानी, विसरली तया दुर्गाली हानी, विसरली तया दुर्गाली हानी, विसरली तया दुर्गाली हानी, हानी दौलतीचा, हानी दौलतीचा, हानी दौलतीचा. छान दिलं. विसरलो तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84. मी त्या नामाला विसरलो आणि माझी काय झाली? हानी झाली. काय झाली? उपजुने करंटा नेने द्वैत वाटा. इथं परमार्थ आपण विसरून गेलो. कधी गेलो? आईच्या गर्भातून आल्याच्या नंतर. आणि नंतर काय सांगितलंय? तुझं प्रमाण काय आहे? उपजुने करंटा नेने द्वैत वाटा रामकृष्ण पायता कैसा होय. मग काय सद्गुरु जीवनामध्ये आल्यानंतर काय करतात? द्वैताची धारणी गुरुविन ज्ञान आणि मग तयाचे कीर्तन घडेल नाम. तयाचे कीर्तन घडेल नाम. मग आपण त्या पद्धतीने जातो का? परंपरा अशी आहे माऊली ज्ञानोबाराय सांगत त्या पद्धतीने. पण आपण विसरल्या गेल्यामुळं आपण त्या नामाला विसरलो. पण द्वैताची धारणी आपल्या अंतःकरणातून गुरु काढतात आणि आपल्याला काय करतात? नामाचं कीर्तन घडवतात. नामाचं कीर्तन साधायला पैसे नामाचं कीर्तन साधायला पैसे नामाचं कीर्तन साधायला पैसे नामाचं कीर्तन साधायला जळतील पापे जन्मांतरीचे. मला माझ्या ज्ञानोबारायाचं सांगतो तुम्हाला. खरं सांगू का? अरे तुकोबारायांचा एक आनंद नाही, पण माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये जमला रे बाबांनो, जमला.
काय सांगला मला सांगा. संत विचार ज्ञानोबारायांचे आणि तुकोबारायांचे पटले, म्हणून तर ज्ञानोबारायांचा विचार तुकोबाराने स्वीकारला आणि सांगतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अरे असंच माझं नामचिंतन मला मिळालं आणि माझी वारी घडली असे कोण सांगतात? तुकोबारा. कशासाठी सांगतात? त्याच्या जीवाची दशा झाली, त्याच्या जीवनामध्ये दशा झाली, त्याच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य सारखे गुरुवारी आले आणि आल्याच्या नंतर म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी, माझ्या घरामध्ये आहे पंढरीची वारी. पण मला कळलं नव्हतं. का कळलं नव्हतं? याचा अर्थ मी खऱ्याच्या आणि खोट्याची निवड केली नव्हती. उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवडा. मी जन्माला आलो बाबा वारी घडवली, पण खरं काय आणि खोटं काय याची सांगड तर मला घालू द्या. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवडा. खऱ्या आणि खोट्याची निवड केली. पण कधी? नामाचं कीर्तन, वैष्णवाची जोडी, पापी अनंत पोटी गेली त्याची. पण कधी? अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिनाम. अनंत जन्माचे तप एक नाम, त्या नामाचा मी तप केला त्यावेळी या अवस्था झाली. विठाला विठाला बाबांनो करून घ्या, आता तरी करून घ्या. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भऱ्या मानसा. मानवा हे करून घ्या. आपला भरोसा नाही, तिला मात्र भरोसा नाही. उद्या मी मुंबईला पोहोचतोय याचा तुझा भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भऱ्या मानसा. कोणाचा आहे जग? जिंदगी एक किराये का घर है, जिंदगी एक किराये का घर है. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. दादा हे भाड्याचं शरीर आहे. या भाड्याचं शरीर आज उद्या जाणार आहे. पण देव दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह कशासाठी दिलाय? माणूस ज्ञानोबा आहे देह घेऊन आले, पण त्यांनी काय केलं? देवे दिला देह भजना गोमटा ना भोजनासाठी. या देहामध्ये आल्याच्या नंतर आपण नामचिंतन केलं पाहिजे का नाही? ज्ञानोबाराने केलं आणि नंतर जगाला सांगितलं, तुकोबाराने केलं आणि मग जगाला सांगितलं. मग आपण केलं पाहिजे ना. मग ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने नाही, साधू संतांच्या विचारावरती आपण आढळून राहिलो पाहिजे. तसं केलं पाहिजे. संतांचे विचार उरले पाहिजे. आई आपला जन्म देते फक्त त्या बाळांसाठी आणि साधू संत जन्म देतात या जगासाठी. तुम्ही संत माय पाप कृपावंत काय म्या पतीत कीर्ती वारू अवतार तुम्हा दराया कारण उद्धरया जन जन जीवा. या जर जीवाचा उद्धार करण्यासाठी, या जर जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू संत अवतार कार्याला येतात. जगत कल्याणासाठी
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी. आणि साधू संत माझे माऊली ज्ञानोबराय जगाच्या उद्धारासाठी आले, पण स्वतःला किती त्यांना त्रास घ्यावा लागला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट करी परोपकारी. मला सांगा, स्वतः अवतार कार्याला आले, एकदम तरुण तडफदार व्यक्तिमत्व, आईचं वयाचं सांभाळण्याचं, पण सांभाळता आई वडिलांना त्यांच्यासाठी जावं लागलं आणि त्यांना किती समाजाने त्रास दिला. उपजता ज्ञानी अहो घ्या वर्म जाणून आला लोटांगणी चांगदेव. ते उपजता ज्ञानी होते. आणि मला सांगा, ज्ञानी असतात ना, ते क्रिया करून दाखवतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जगाला उद्देश करून सांगतात, पण आपण कधी ऐकलं का? अजापदपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. किती जरी परमार्थ केला, पण मनाचा निर्धार किती आहे, तिचा आजाद आणि गप आहे. अजापदपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. त्या मनापासून त्या निर्धारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माऊली ज्ञानोबराय सांगतात. आणि त्या पद्धतीने आपण चाललो पाहिजे. त्या पद्धतीने जगाचं कल्याण करण्यासाठी येतात. आणि ती पद्धत आणि ती रीत आपल्याला सांगून केली. कारण त्यांना किती त्रास झाला, महाराजांनी प्रमाण दिलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट करीते परोपकारी. त्यांना किती त्रास झाला, माझ्या माऊली ज्ञानोबराय ना, किती त्रास झाला. आणि तो त्रास सुद्धा आपल्याला आज करायचा नाही, फक्त सहजगती जाणून घ्यायचे. पण आपण जाणून घेत नाही, कारण आपण जाणून घेण्याचं एकमेव माध्यम म्हणजे अहंकार. अहंकार जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आपल्या अंतःकरणातला मीपणा जात नाही, तोपर्यंत आपल्याला परम सुखाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. आपल्यातला अहंकार गेला, आपलेपणा आला, आणि आपलंपणा आला तर आपण भगवंताचे झालो. पण आपल्याला साठी काय करावं लागेल, सद्गुरूकडून काय केलं पाहिजे, भ्रांतीपासून हिरकले गुरु वाक्याने म्हणत उचलले आत्मस्वरूपी घातले हरवून. मग काय करतात, भ्रांती म्हणजे अहंकार साईडला करतात आणि निज रूपाची आपल्याला ओळख करून देतात. ज्या पद्धतीने विहिरीमध्ये आपण पाण्यासाठी गेलात, विहिरीमध्ये शेंदळ असते, ती शेंदळ बाजूला केल्यानंतर पाणी निव्वळ सत असतं का नाही, त्याच पद्धतीने आपल्या अंतःकरणावरती जो पडदा असतो, तो पडदा साईडला करून सद्गुरू देतात आणि ब्रह्मरूपाची ज्योत लावून देतात. गुरुदारुडी आला धावून, 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 गुरुदारुडी आला धावून. पाणी कसं मला सांगा, सद्गुरू पाणी देतात. पाणी पिना छान के गुरु करना पैशान के, पण आपण पैशान के गुरु करत नाही. गुरु म्हणून गुरु न पुरावे, पुजता हसता शिकवावे. आईसारखे अंजरगणा आईसारखे शिकवतात, त्यांना गुरु म्हणतात. गुरु आईची उपमा जरी गुरुना दिली किंवा संतांना दिली तरी ती सुद्धा अपुरी आहे. आई फक्त मानवाला जन्म देते आणि साधू संत विश्वाला जन्म देतात. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, काय सांगतात, हे विश्व माझी घर, विश्वामध्ये जे घर आहे ना, ते आपल्या अंतःकरणामध्ये फक्त जाणून घेतलं पाहिजे. पण काय आपण जाणून घेत नाही, कारण ती रीत आपल्या जोपर्यंत मिळत नाही, त्यासाठी आपल्याला सद्गुरू करावे लागतील. सद्गुरू कसे असावे, सद्गुरू कसे असावे, कारण लेकराचं हित झालं पाहिजे ना. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कैवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. मला सांगा, महाराजांनी भीती काढल्याच्या नंतर हितपर्यंत कसं पोहतात, ही कोणाला चिंता असेल, भगवान परमात्मा पांडुरंगाला चिंता असेल. म्हणून जर मदत करीत इथपर्यंत आले, कारण ही वारी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत जन्म मारणातून आपण सुटत नाही. म्हणून जन्म मारणातून जर सुटावं याच्यासाठी तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. हाय माझा घरी,
एकादशी करीन उपवासी. आपण व्रत एकादशीला उपवासच्या वस्तू करतो. कशासाठी करतो? आपली श्रद्धा भगवंतावरती आहे म्हणून करतो. आपल्याला पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घ्यावं म्हणून करतो. काय मग याच्यासाठी श्रद्धेने आपण भगवंत परमात्म्यावरती जर निधांत प्रेम केलं तर काय होईल? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमासारखं दुसरं समाधानच नाही. कशाने आपण या ठिकाणी आलो पाहिजे? तर प्रेम. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. हो नाथ मला सांगतात, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, भावना पाहिजे. कारण भाव सुद्धा शुद्ध असला पाहिजे ना. हा भाव सुद्धा शुद्ध असला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण उपवास करतो ते शुद्ध भावाने करतो. आणि कशासाठी करतो? तर भगवंताची उपासना करतो. कशासाठी? देव आपल्याला प्रसन्न करून घ्यायचा आहे म्हणून. कशासाठी केलं पाहिजे? भगवंतावरती श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धा आणि सबुरी मिळाल्याच्या नंतर सबका मालिक, सबका मालिक. मग आपण सर्वे मग आपण एक आहोत. पण एका आणि केलं तर का होईल? एक जाऊ आम्ही का सांगत नाही अनेकांचे काम. एक जाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता मग मला सांगा, एक मुखाने आपण भगवंताचं नाम चिंतन जर करत असेल तर एक मुखाने आपण सगळं एकच आहोत का अनेक आहोत? म्हणून सांगता एक जाऊ आम्ही विठोबाचे नाम. आता सर्वांनी मुखाने कोणाचं नाव घ्यायचं आहे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल माझा नेहमी विठ्ठलाचा. हा विठ्ठल माझा, विठ्ठल माझा नेहमी विठ्ठलाचा. म्हणून जे विठ्ठलाचे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्व भगवंतासाठी या विठ्ठलासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याच्यासाठी विठ्ठल माझा नेहमी विठ्ठलाचा. एक रूपाने आपण विठ्ठलाचेच आहोत. एक रूपाने आपण विठ्ठलाचेच आहोत. भगवंताची कृपा आहे. या ठिकाणी पाऊस नाही, पण मुंबई सारख्या शहरामध्ये आमच्या कोकण भागामध्ये खूप पाऊस आहे. खूप अडचणी आम्हाला या ठिकाणी निघता वेळी आल्या, पण भगवंताची कृपा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काय सांगा भगवंत परमात्म्याची कृपा आहे. आपण बसलो का नाही? अरे देवाजीच्या मना, देवाच्या ज्या भावना आहेत, देवाच्या मनात आहेत, या ठिकाणी त्या पूर्ण होतील. कारण या ठिकाणी पाऊस नाही म्हणून आपण कीर्तन करतोय ना. कीर्तन करतो भगवंताची कृपा आहे म्हणून. आणि कृपा असेल कुणाची असेल तर भगवंत कृपा करतात, संत कृपा करतात, गुरु कृपा करतात. आणि कृपा झाल्याच्या नंतर या ठिकाणी अशा अडचणी येत नाहीत. म्हणून आमचे बाबा सांगतात, अडचणीतून शोधून काढली भल्याची ती गोष्ट. आम्हा उराची लावून पाजली आम्हा अमृताचे घोट. कसे अमृताचे घोट? फक्त बाबाचं एक आहे अमृताचे घोट म्हणून सांगतो तुम्हाला.
बोलता येत नाही जगाच्या मापानं, बोलता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. बोलता येत नाही जगाच्या मापानं, बोलता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलंय बडोबा बाबानं, एवढं प्रेम दिलंय रामदास बाबानं. बोलता येत नाही जगाच्या बाबानं, बोलता येत नाही जगाच्या बाबानं, एवढं प्रेम दिलंय बडोबा बाबानं, एवढं प्रेम दिलंय बडोबा बोलता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिले सद्गुरूला जाणून. काय केलं अडचणीत शोधून काढली माझ्याची ती गोष्ट, आम्हाला लावणं पाजली आम्हा अमृताचे घोट. कसे लावले श्रीपाद बाबा रामदास बाबा जानोबराया तुकोबराया कसे लावले तुम्हाला सांगा. कसं वेड लागलं जगाला देव म्हणती बलत्याला, लागलं जगाला देव म्हणती बलत्याला,
झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या सर्व प्रमुख प्रत्येक साधक महाराज